तर मंडळी बघितलं तुम्ही, इतकं सुंदर घर आहे आणि या घरानेच महाराजांना घडवलेलं आहे. इथूनच त्यांचं बालपण गेलेलं आहे. सुंदर घर आहे. त्या घराला 21 दरवाजे तुम्ही ऐकलेच असेल. हा दादा आहेत काय? हो या 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 बरं आहे ना? हे आमचे दादा आहेत हा. हो हे दादा बांडागले म्हणून. अच्छा हे दादा, हे हा हा, आमचे शाहीर आहेत अच्छा म्हणजे तेव्हाची ना अजूनपर्यंत ते गाणार आहेत, अजूनपर्यंत गाणार या, आहेत. या, या. बरं आहात ना? नमस्कार. तुम्ही आलात का ठाण्यावरून? आलात कधी? मी काल आलो. होय काय? हा, हा. हे आमचे शाहीर आहेत. भरपूर आम्ही बाऱ्या वगैरे, मी ज्यावेळेला लहान होतो तिथपासून मी सुद्धा नाचलेलो आहे नाचात. आमची मुलं सर्व म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला कलेची आवड आहे. कलेची आवड म्हणजे एक नंबर शाहीर आमचे. कीर्तन, भजन आणि शायरी हे चालूच आहे. ते छोटीशी वाडी आहे, 4 कीर्तनकार आहेत. त्यांचा भाऊ एक कीर्तन करते, वहिनी कीर्तनकार करतात, आम्ही दोघं बापले एक कीर्तन करतोय. हे एका वाडीमध्ये 4 कीर्तनकार आहे. गावाचं भाग्यच म्हणायचं. हो भाऊजी हा हे बरं आहे का? गेलो तो कोणीकडे? होय काय? नंदू भागराम तटकरे. अच्छा नमस्कार. मी वयाच्या 12 वर्षांनी कीर्तन करतो, त्यापासून तिथपासून आजपर्यंत आमचं धरकरी कायम कीर्तनाच्या मागे आतापर्यंत. कीर्तनाच्या मागे किती कार्यक्रम असू द्या, दिवसाला 4 कीर्तन, 5-6 कार्यक्रम असू द्या, तरी ते असणार सोबत. हा. बरं तुम्ही महाराजांच्या सोबत वयाच्या 12 वर्षापासून त्यांनी कीर्तन चालू केले, तिथपासून तुम्ही त्यांचे धारकरी आहात, तुम्ही त्यांच्या मागे उभे आहात. तर तुम्ही महाराजांबद्दल काय 2 शब्द सांगू शकता का? महाराज एक नंबर कीर्तन. काही अनुभव तुमचे त्यांच्यासोबतचे सर्व व्यवस्थित. त्यांनी सांगितलं होतं मगाशी की मी जेव्हा वयाच्या 12व्या वर्षी होतो आणि तेव्हा मला गावकऱ्यांनी कीर्तनासाठी उभं केलं आणि मी पळालो गेलो आंब्याच्या झाडावर बसलो, तेव्हा तुम्ही स्वतः त्यांना आणायला. हेच पुढे आम्हीच. आणि खास सूत्रधारी हे आमचे दादा, त्यांनी सुचवली, बलाबलाने उभी धरून बांधून उभी केली मला त्या टायमाला आणि उभं करायचं. उभी करायला. तिथपासून सुरुवात आतापर्यंत. कोण? अच्छा त्या ठिकाणी त्या टायमात उभा राहा दम द्यायचा. म्हणजे थोडक्यात सपोर्ट होता प्रोत्साहन होतं. हो कुठेही कार्यक्रम असू द्या तरी जरा आम्ही दाखवतो आहे ना जरा गाव सर्व. चला आता किती दिवसात आज 2 दिवस आहे. आहेत? 2-4 कार्यक्रम आहेत. गुढीपाडवा उभी राहील ना गुढी हा, हा. तेव्हा जाईल. त्यानंतर बरोबर तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. चला